म्हणजे मी दलित चळवळीचा पहिल्यापासूनच अभ्यासक आहे. बऱ्यापैकी मी फॉलो करत असतो. दलित चळवळ म्हणली की आपल्यासमोर नाव येतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. ग्रेट माणूस, खऱ्या अर्थाने महापुरुष. म्हणजे 360 डिग्री चेंज केलेला, दीनदुबळ्या जनतेला एक आक्रमक, लढाऊ आणि अभ्यासू बनवलेला नेता. तो मला एक प्रश्न पडायचा की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा जन्म तर हिंदू धर्मात झाला होता. म्हणजे आजही आम्ही त्यांना आमचं एक महापुरुष मानतो, कारण ते आमच्या धर्मात जन्माला आले. नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. पण मला प्रश्न पडला की म्हणजे आंबेडकरांना कधीच त्यांना आरक्षण भेटलं नाही. त्यांना लोकांनी मदत केली, तर आरक्षण ॲजच भेटलं नाही. त्यांना कधी लाईट नव्हती, तर त्यांनी असं म्हणतात की दिव्याखाली बसून अभ्यास केला नगरपालिकेच्या वगैरे वगैरे. पण मला नेहमी प्रश्न पडायचा की मग गेल्या 75 वर्षामध्ये एवढ्या सगळ्या सुविधा मिळून पण दुसरं आंबेडकरांसगळं नेतृत्व यांच्या समाजामध्ये का निर्माण झाला नाही. आणि डॉक्टर आंबेडकरांनी कधी हेट शिकवली नाही. कोणाला शिवीगाळ करायची, देवीवर शिवीगाळ करायची, हे लोक असं का करतायत. आणि मग दलित समाजातून डॉक्टर आंबेडकरांसारखं नेतृत्व का तयार होत नाही. मी काल एक व्हिडिओ बघितला. म्हणजे मातंग समाजातील सचिन भाऊ साठे एक व्यक्ती, त्यांची काल त्यांचा जो व्हिडिओ बघितला ना, त्याची लिंक मी माझ्या कॉमेंटमध्ये देतोय. आणि मी या माणसाचे विचार ऐकले आणि तुम्हाला खरं सांगू का, मी खरोखर सचिन भाऊ साठेचा आज एक प्रशंसक झालो आहे. एकदम मॅच्युअर माणूस. आणि मला त्यांच्यामध्ये थोडी डॉक्टर आंबेडकरांची झलक दिसली. आपल्या समाजाकरता झटणारा, समाजाविषयी विचार करणारा. काय ना की ठीक आहे, आज महार समाजातून डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आले आणि त्यांनी नेतृत्व केलं. बाकीच्या पण महाराष्ट्रामध्ये 58-59 जाती आहेत ना, त्यांना कोणी थांबवलंय. म्हणजे तुम्ही जसं आंबेडकरांनी त्यांच्या जातीचं उत्थान केला, आज त्यांच्या जातीला वरती नेलं, आणि त्याचं योगदान कोण थांबवू शकत नाही. डिनाय करायला देर इज नो चान्स. मग मला सांगा, बाकीच्या जाती मांग, मातंग, ढोर, बुरुड, चांभार, ह्या जातींनी का आपला एखादं नेतृत्व तयार केलं नाही. पण आज मी जेव्हा सचिन भाऊ साठेचं भाषण ऐकलं, त्यामुळे यस, या माणसामध्ये तो स्पार्क आहे. माझं मातंग समाजाला आव्हान आहे, हे बघा, बाकी सगळं सोडा, आपण सगळेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरवरती प्रेम करतो, त्यांचा आदर करतो. मी तर ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण असून मी आंबेडकरांचा सन्मान करतो. कारण माझं त्या माणसाविषयी कधीच माझ्या मनामध्ये एकदाही वाईट भावना आली नाही. जसं म्हणतात ना लोक की म्हणजे आम्ही ब्राह्मणांच्या, म्हणजे आता हे दलित समाजापैकी जे नवबुद्ध लोक आहेत किंवा जे बी ग्रेडी आहेत, बामसीपी भोरटे लोक आहेत, हे म्हणतात की आमचा ब्राह्मणाला विरोध नाही, आमचा ब्राह्मण्याला विरोध आहे. तसंच मी म्हणतो की आमचा महारांना विरोध नाही आहे. जसं ब्राह्मण्य आहे तसं महारम्य पण आहे ना, किंवा महारण्य पण आहे ना. आम्ही त्यांचा विरोध करतो. हा लोक म्हणजे काय आहेत की शिवीगाळ करणारे, देवीत्वाचा अपमान करणारे. तुम्ही देवीत्वाचा अपमान न करता, महापुरुषांचा अपमान न करता, इतर जातींच्या महापुरुषांचा अपमान न करता, पण तुम्ही तुमची जी रेघ आहे ती वाढू शकता. आणि मला तो स्पार्क आज सचिन भाऊ साठेमध्ये दिसला. त्यानिमित्ताने मी मातंग समाजाला आवाहन करतो. हे बघा, आज सचिन भाऊ साठे अण्णाभाऊ साठेंचे वंशज आहेत. मी 2-3 व्हिडिओ पण बघितले, म्हणजे फोटो बघितले की ज्यामध्ये नवबौद्ध समाज हा सचिन भाऊ साठेंना अण्णाभाऊ साठेंचा वंशज मानायला तयार नाही आहे. त्यांनी ते अण्णाभाऊ साठे, त्यांच्या मुली, त्यांच्या मुलीने झालेल्या मुली वगैरे वगैरे. अरे, सचिन भाऊ साठे अण्णाभाऊ साठेंचे सख्खे भाऊ, त्यांचे वंशज आहेत. आणि वंशज परिचय आपल्याकडे नाहीच आहे ना. एक लक्षात ठेवा, आज आपण दलित समाज किंवा महार समाज दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती करतो. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे म्हणतो बरं का, ओरिजिनल नाही, मूळ नाही. ते काय डायरेक्ट वंशज होते का? नव्हते. त्यांना पण ते तर बाहेर ना आलते. म्हणजे जे सरदार घाटगे होते त्यांच्या मुलाला यांनी दत्तक घेतलं होतं. मग बाहेरचा माणूस जर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगू शकतो, तर अण्णाभाऊ साठेंच्या सख्ख्या भावाचा म्हणजे त्यांची जी पुढची पिढी आहे तिथे 100% अधिकार आहे त्यांना. मग मातंग भावांनो, तुमचे सगळे वादविवाद विसरा, सगळे विसरा.
सचिन भाऊ साठेच्या मागं तुम्ही एक दिलाने उभे राहा. जसं महार समाज आज डॉक्टर आंबेडकरांच्या मागं एक दिलाने उभा आहे आणि डॉक्टर आंबेडकरांची जी पुढची पिढी आहे, आज बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा आनंदराज आंबेडकर असतील, ह्यांच्या मागे, ह्यांच्या नावामागे उभा आहे ना, त्याचे वंशज म्हणून सगळं सोडून तुम्ही पण तुमच्या जातीचं जे नेतृत्व आहे, तुमच्याकरता जो मरणारा, तुमच्याकरता जो शिव्या खाणारा जो नेता आहे, त्याच्या मागे उभं राहा. तुम्ही, मी कधीच म्हणणार नाही, मी समर्थन करत नाही की तुम्ही कुणी अण्णाभाऊ साठेंना, लहुजी वस्तादांना, ह्या भरकटलेले लोक जे आहेत हे शिवीगाळ करतायत, त्यांनी केलं म्हणून तुम्ही भीमराव आंबेडकरांना तुम्ही त्यांची शिवीगाळ करा, अजिबात नाही. आपण या मूर्खपणा करायचा नाही आहे. आपल्याला एकत्र यायचं आहे आणि ही जी चळवळ आहे दीन दुबळ्या दलित जनतेला न्याय देण्याची, ह्यामध्ये आपल्याला एकत्र काम करायचं. आणि आम्ही सवर्ण समाज, मी एक ब्राह्मण, मी तुमच्या पाठीशी आहे. तर मातंग भावांनो, पुढं व्हा आणि सचिन भाऊ साठेचं नेतृत्व एक दिलाने स्वीकार करा, त्यांच्या मागे उभे राहा आणि त्यांना बळ द्या, जेणेकरून जसं आंबेडकरांनी त्यांच्या महार समाजाचं परिवर्तन केलं, तसंच आज सचिन भाऊ साठेच्या नेतृत्वाखाली मातंग समाज पण वरती येईल. बघा, पटतंय का? पटत असेल तर ठोको लाईक, शेअर करो. जय श्रीराम, जय भीम, जय घटोत्कच, जय बरोबरिक, जय अण्णाभाऊ आणि जय लहुजी. धन्यवाद.